नमस्कार मंडळी. मुगाच्या डाळीची आमटी तर सगळ्यांच्या घरी बनत असते. ही पण काहीतरी थोडीशी वेगळी अशी मी तुमच्यासोबत आज मुगाच्या डाळीची आमटी शेअर करणार आहे. खूप अप्रतिम आणि सोपी रेसिपी आहे. कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि खूप अप्रतिम ह्याची चव आहे. तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने बनवाल तर नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीची आमटी बनवाल. आणि हो मंडळी, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतला आहे. त्यामध्ये मी 1 छोटा कांदा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाटसर सैलसर करायचे असेल त्यानुसार तुम्ही वाटण करायचे आहे. तर इथे मी 1 छोटा कांदा घेतलेला, त्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. अर्धा इंच आलं घातलेलं आहे. आता हे सर्व छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा पूर्णपणे लालसर झाला पाहिजे इतपत तो भाजायचा आहे. कांदा लाल झाला की आपण यामध्ये अगदी 2 चमचे किसलेलं खोबरं घालायचं आहे, किंवा काप करून घातले तरी सुद्धा काही हरकत नाही. आता हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून ह्याचे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे. तेल छानपैकी कडकडू द्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे आणि मोहरी छानपैकी तडतडली की यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. कढीपत्ता तडतडला की यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. अगदी बारीक चिरायचा आहे. टोमॅटो आपल्याला तेलातच पूर्णपणे शिजवायचा आहे. छानपैकी पूर्णपणे गर होईपर्यंत टोमॅटो ह्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजला की आपण ह्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घ्यायचे आहे. टोमॅटो आणि तयार केलेले वाटण दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हार्डली 1 ते 2 मिनिटात वाटण सुद्धा भाजून तयार होईल. हे पहा मंडळी, भाजून झालेलं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद. कांदा लसूण मसाला असल्यामुळे यामध्ये मी कोणतेही एक्स्ट्रा मसाले घातलेले नाहीत. जर तुम्ही साधी मिरची पावडर घालत असाल तर यामध्ये धना पावडर, गरम मसाला वगैरे सगळं घालायचं आहे. आता ह्यामध्ये मी शिजवून घेतलेली मुगाची डाळ हळद आणि मीठ टाकून शिजवलेली आहे, ती घालून घ्यायची आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गरम घालायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर आमटी तुम्ही करून घ्यायची आहे. हे पहा मंडळी, किती अप्रतिम दिसत आहे आणि खायलाही तितकीच अप्रतिम आहे. आता वरून छानपैकी भरभरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 फोडणी द्यायची आहे. त्या फोडणीमध्ये मी 3 ते 4 लाल मिरच्या, 1 चमचा तूप आणि किंचित अशी लाल मिरची पावडर घातलेली होती, काश्मीरी लाल मिरची पावडर. आमटी 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायची. तर मंडळी, तयार आहे आपल्या मूग डाळीची आमटी. आहे की नाही मस्त आणि सोपी आणि झटपट वेगळी रेसिपी. तर मंडळी, एकदा ह्या पद्धतीने मूग डाळीची आमटी बनवून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.